जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 9 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विखे पाटलांसह अण्णासाहेब म्हस्के आणि 54 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तक्रारदार बाळासाहेब विखे यांनी केली आहे। तर हाच राजीनाम्याचा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही लावून धरला। कोर्टाने आदेश केला आणि राधाकृष्ण विखे आणि इतर संचालक मंडळावर जो गुन्हा दाखल झाला त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही एका बाजूला सांगता की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कर्जमाफी तर केलीच नाही तुम्ही, फक्त निवडणुकीपुरतं तुम्ही आश्वासन दिलं, पण कर्जमाफी तर केलीच नाही। पण आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम तुमच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे। फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहेत। आता ह्या अशा लोकांनी किती आरोप केले नाही, काही जनतेचं काय या ना, जनतेचा विश्वास संपादन नाही करतात या लोकांना, आरोप करणाऱ्यांना। आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही, त्यांचा उसही नाही कारखान्यात। असं आपल्या हे सगळे विरोधकांनी जे आता हे जे कुबाड रचलेलं आहे, आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी नाही।